चला जे आमच्या व्हॉलेंटियर असतील ते आपण बाउंड्रीचा ताबा घ्यायचा. स्वयंसेवक व्हॉलेंटियर आपण बाउंड्रीचा ताबा घ्यायचे. सामन्याला होते सुरुवात. चांगली स्पर्धा पहाडमध्ये आदिवासी कला क्रीडा सांस्कृतिक सामाजिक शैक्षणिक असून शहापूर तालुका अंतर्गत आई गौदवी स्पोर्ट्स गोठेगरबी आयोजित आदिवासी सरपंच चषक दिवस पहाडमध्ये चौथा पर्व पहिलं चांगलं नियोजन आयोजन एक नंबर. गणजी कांबडी साहेब नक्कीच ग्रामपंचायतचे नक्कीच गोठेगर ग्रामपंचायत नक्कीच विद्यमान सरपंच गोठेगर गावचे प्रथम नागरिक त्यांच्या माध्यमातून ही संपूर्ण स्पर्धा पार पडते. त्याचबरोबर नक्कीच सरपंच संघटना शहापूर तालुका अध्यक्ष गणजी कांबडी साहेब. Yes, thank you so much DJ. धन्यवाद DJ. सामन्याला होते सुरुवात. एका बाजूने घेत गावदे स्पोर्ट ठाणे आणि त्यांना फाईट दे जय गणेश सारमाल. ऐसा गोलीबार वती नक्की रणजित बांगारे सारमाल एक्सप्रेस. स्ट्राईकला रमेश नॉन स्ट्राईकला गोपाल पाहायला मिळतोय. पंचालीला ग्रीन सेट लेट्स प्ले. सामन्याला होते सुरुवात चौथ्या दिवसातील युवर फर्स्ट बॉल. स्ट्राईकला रमेश नॉन स्ट्राईकला गोपाल. नेक्स्ट मॅच वाफे आणि नक्की बामणे आपण रिपोर्टिंग करायचंय. येस पंचालीला ग्रीन सिग्नल लेट्स प्ले. पहिला बॉल चौथ्या दिवसातील पहिल्या सामन्याचा पहिला बॉल. ओहो पहिलाच बॉल जबरदस्त वेगाने मात्र नक्की शरीराचा वेध घेणारा बॉल. पहिलाच बॉल नक्की चांगली लाईन वरती रणजित भांगारे खूप मोठं नाव वाशिम विभागातील हा संघ पाहायला मिळतोय. नक्की चांगलाचा फटका अक्रॉस द लाईन. फटका मात्र चांगला आहे. डीप मध्ये क्षेत्रक्षण नक्की देत आहेत. एक धाव कंप्लीट. दुसऱ्या धावासाठी झाला प्रयत्न. थ्रो थोडासा नक्कीच लेट झाला. 2 धावा कंप्लीट केल्या गेल्यात. पहिला बॉल डॉट दुसऱ्या बॉल 32. 2 धावा टोटल स्कोर कार्ड वरती. 2 धावा धाव फलकावरती भामरे सर नक्की जोडले गेलेत. आमचे साथी समालोचक द व्हॉइस ऑफ भिवंडी
यांचा सुद्धा शुभागमन झालाय. आवाज सरवळीचा आवाज नक्की जा तुम्हा आम्हा सर्वांच्या मनातला. विशालजी पाटील सर सुद्धा नक्की जुळले गेलेत, आपलं सुद्धा वेलकम. इथे सोनकी दाडूबा बॅटने चांगलासा फटका चांगला आहे. फास्टर दॅन फास्टर, आउटफील्ड खूपच तेज आहे. बॉल निघून चाललाय डीप मिडविकेट रिजन मध्ये. 4 चौकार, हिट विकेट. यस नक्कीच पंचांनी चेक केले हिट विकेट. पंचांनी मात्र नक्कीच इशारा दाखवले की हिट विकेट आहे. पंच मात्र तटस्थ पाहायला मिळतात नक्की, कारण पंच उच्च कोटीची स्पर्धा, उच्च कोटीचे पंच अभि सावंत सर सांगतात हिट विकेट आहेत. चला बामणे संघ आपण आला असं तर नक्की आपण रिपोर्टिंग करायचंय, आयोजन कमिटीशी संपर्क साधायचा आहे. चौकार तर मारला होता पण हिट विकेट. एक गडी बाद 2 धावा धाव फलकावरती. 3 बॉलचा खेळ झालाय. चांगली गोलंदाजी नक्की नवीन बॅटर. जबरदस्त गोलंदाजी पाहायला मिळते नक्की. 4 बॉलचा खेळ झालाय. एक गडी बाद 2 धावा धाव फलकावरती. गौदय स्फोट ढाडरे पहिले षटक पॉवर प्लेचा आहे. या नंबरचे षटक आहे, मारावे लागतील धावा. स्टेट डाऊन सरळ पाटणा फटका मात्र सरळ चांगलं क्षेत्ररक्षण. पारमध्ये अक्षय वांगारे तिकडे होते उपस्थित. चांगली फेकी राहिली. एक सिंगल कंप्लीट, एका सिंगलच्या साईने धावसंख्या जाती आहे. तीन धावा धाव फलकावरती. पुढील बॉल रणजित. कमी गतीचा बॉल, स्लो मोशन डिलिव्हरी, गतीमध्ये परिवर्तन, बोटं फिरवली आहेत. चांगली गोलंदाजी पाहायला मिळते. पहिलं षटक समाप्त झालंय. पहिला षटका अखेरीस धावसंख्या पाहायला मिळते. एक गडी बाद 3 धावा. गौदय विस्फोट ढाडरे संघ. नेक्स्ट मॅच वाफे विपक्ष नक्कीच कुलडेकर बामणे. आपण नक्की रिपोर्टिंग करायचंय. या पहिल्या इनिंग आपण टॉस साठी रिपोर्टिंग करायचंय, ही मात्र विनंती असेल. कोल्हेकर बामणी संघाचे नक्कीच संघमालक इम्तियाज भाई शेख यांचा शुभागमन झालाय. त्याचबरोबर संदीपजी राऊत सर या साहेबांना विनंती होतो आपण यायचं मुख्य मंचावरती. आपलं सुद्धा हार्दिक स्वागत इम्तियाज भाई शेख. याचं जना भगत सरपंच साहेबांचं शुभागमन झालंय. आपलं सुद्धा सहर्ष स्वागत. सुस्वागतम सुस्वागतम सहर्ष. शुभ सकाळ, शुभ क्रिकेट. चांगली स्पर्धा पाहायला मिळते मित्रांनो. सलग 4थ्या दिवसामध्ये येऊन ठेपलंय. दर्शन शिंगे हा गोलंदाज, डावखुरे आताचा गोलंदाज पाहायला मिळतोय. बॅटिंगला गोविंद. लेफ्ट आर्म ओव्हर द विकेट. इथे मात्र चांगलासा फटका परंतु स्टामिंग आहे. हा झेल होईल का कॅरी? तिथे मात्र नक्कीच विशाल पोहोचले होते परंतु केली आहे चुकी. एक धाव कंप्लीट, एका धावेने धाव फलक मात्र पुढे जाताना पाहायला मिळते. 4 या आकड्यावरती. एक गडी बाद 4 धावसंख्या. गावदेव स्फोट ढाडरे. चांगली स्पर्धा. पहिले 6 दिवस 60 संघ हे शहापूरचे पाहायला मिळते. त्यानंतर नक्कीच ओपन एक गाव एक संघ, आदिवासी एक गाव एक संघ पाहायला मिळेल. 40 टीम्स 4 दिवस. इथे स्लाइस करायचा होतं. सॉफ्ट डिसमिसल होण्याची चान्स पाहायला मिळते मित्रांनो.
येस थँक्यू धन्यवाद डीजे. बॅटिंग मार्ग देतो म्हणजे मनीष. पुढील बॉल दर्शन. इथे मात्र चांगली गोलंदाजी ओव्हर पिचची गोलंदाजी पाहायला मिळते. येस गोलंदाज दर्शन तयार. बॅटिंगला पुन्हा एकदा मनीष हा बॅटर पाहायला मिळतोय. हाफ टायगरचा बॉल 11 लाईनने फटका मात्र चांगला आहे. डीपमध्ये क्षेत्रक्षण नक्की येत आहेत पवन. दुसऱ्या धावेसाठी नक्कीच एकच सिंगल. दुसऱ्या धावासाठी नक्की नकार दिला गेलाय. चांगली गोलंदाजी पाहायला मिळते. इथे सोनगीत पाहू शाल मी टायमिंग आहे. झेल होईल का कॅरी. अक्षय मांगारे तिकडे पोहोचले गेलेत. होणार नाहीये चुकी. तिसरा धक्का पाहायला मिळते. ते धक्का 5 वरती. तिसरा धक्का 3 गडी बाद 5 धावा. नवीन बॅटर नाना. इथे मात्र या नानाची सुद्धा नक्की दांडी गोल होती आहे. फलंदाज गॉन. यष्ट्यांचा वेध घेणारा हा बॉल. चांगली गोलंदर्शन शिंगेच्या माध्यमातून. थँक्यू. 2 षटका खरी दाऊस्का पाहायला 4 गडी बाद 5. थोडीशी नक्कीच बागफुटला आहे. चार गडी 5 गोलंदाज अक्षय बांगारे. इथे सोनगी पाहू शकता. मिस टायमिंग आहे. 5वा धक्का लागेल का. यस लागलाय. 5 गडी बाद. धावसे का सुद्धा 5 वरती 5. यस थँक्यू. यस सोमनाथ मुकणे हा बॅटर पाहायला मिळतोय. नंबर 7 वरती. थोडंसं नक्की संकटात सापडायला विचार केला जाईल तर 30+ तर मारावं लागतील. कारण रनची काही कमी नाही. या विकेटचा कॉन्क्रीटची विकेट आहे. इथे मात्र पाहू शाल 70-70चा बॉल आहे. मिडल ऑफ द बॅट केला तर सर्वांना माहीत आहे बॉल थांबत नाही पण तो कनेक्शन करावं लागेल. इथे सुद्धा नक्कीच फसवलं गेलंय. चांगलं गोलंदाज अक्षय बांगरेच्या माध्यमातून पाहायला मिळते. तुम्ही आम्ही संपूर्ण नक्की एन्जॉय करत ही स्पर्धा. नामांकित मैदान गोठीघरचं क्रीडांगण. आउटफील्ड खूपच फास्ट आहे. यस गोलंदाज पुन्हा एकदा अक्षय. पुढील बॉल. इथे सुद्धा नक्की पेस मध्ये बीट केले गेले. जबरदस्त गोलंदाजी. सारमाळ जे गणेश सारमाळ संघाला शुभेच्छा वर्षाव. नक्की अक्षय बांगरे सुद्धा नक्की शुभेच्छा आलेत. हरीशजी पुंजारी शेखरपाडा यांच्या वतीने नक्की हरीश भाई पुंजारी आपलं सहर्ष स्वागत. शुभेच्छा आल्यात सारमाळ टीमला.
येस, जाऊया मॅचकडे. पुढील बॉल गोलंदाज सज्ज अक्षय, बॅटिंगला सोमनाथ मुकणे. ओव्हर द विकेटने टाकलेला बॉल, जबरदस्त गोलंदाजी, धारदार गोलंदाजी, अनेक शस्त्र आहेत, क्षेपणास्त्र आहेत या सारमाळ संघाच्या प्लेइंग 11 मध्ये. त्याचाच नजराना पेश केला गेलाय आदिवासी सरपंच चषकामध्ये. या संघाने नक्की पाहू शकाल धर्मवीर चषक, विजयभाई भगत यांचा नक्की धर्मवीर चषकामध्ये नक्की पहिल्या क्रमांकाचं पारितोषिक पटकावणारा संघ जय गणेश सारमाळ संघ आहे. येस, गोलंदाज सज्ज अक्षय, इथे मध्ये आखूट टप्प्याचा बॉल, शॉर्ट आर्म, पुन्हा एकदा फटका फसलाय रणजित बांगारे. तिथे मध्ये फिल्डर टेक डाऊन दिस बॉल, थोडासा लेझीपणा दाखवतोय. दुसऱ्या धावासाठी प्रयत्न आणि 2 धावा कंप्लीट केल्या जातील. या 2च्या साह्याने धाव फलकावरती धावा पाहायला मिळतील. 7 धावा कशा येऊत भांबरेसर पदवी येणं गरजेचं आहे, कारण की संघ मरतळ अडचणीत सापडलाय. संघ अडचणीत सापडलाय, तितक्या धावा करावं लागतील. तिसरी षटक मार्गस्थ आहे. 5 गडी 7. पुढील बॉल अक्षय, इथे मात्र आउटसाइड लेग स्टंप. पंच सुमितजी देशमुख सरांचे दोन्ही समांतर धावा येतील. अव्वंतर आउटसाइड लेग स्टंप बॉल. चला, एका या इनिंग नंतर नक्कीच टॉससाठी रिपोर्टिंग करायचा वाफे आणि त्यानंतर नक्कीच कोली टायगर बामणे. आपण नक्कीच या पहिल्या इनिंग नंतर आपण रिपोर्टिंग करायचंय टॉससाठी. पुढील बॉल अक्षय, पुन्हा एकदा नक्की चांगली गोलंदाजी पाहायला मिळते. नक्की 3 षटकाखेरीस 18 बॉलचा खेळ झालाय. 5 गडी 8. नक्कीच पाहू शाल लोवर स्कोर मॅच होईल का, परंतु शेवटचं षटक असेल बाकी. या ओव्हरमध्ये नक्कीच पाहू शाल आक्रमकता दाखवावी लागेल. गोलंदाज पाहायला मिळते धनेश. पाच गडी 8. चौथा षटकाला झाली सुरुवात. धनेश गोलंदाज, बॅटिंगला गणेश. अनोख्या शैलीचा फटका सजवायचा होता. कहीं पे निगार कहीं पे निशाणा, परंतु नक्कीच पाहू शाल वाईट बॉल आहे. बॅटिंगला गणेश. गोलंदाज पुन्हा एकदा धनेश गणेशसाठी. फसवले, बोट फिरवली. चांगला बॉल, चांगली लाईन. पाच गडी 8. पुढील बॉल धनेश, ते सुद्धा नक्की गणेशला मात्र डॉट टाकले गेले. चांगली गोलंदाजी पाहायला कमी म्हटलं होतं की नक्की मॅच चालू होण्याच्या अगोदर की नक्की गोलंदाजाचा भरमार आहे या संघाकडं. गोलंदाज सज्ज पुन्हा एकदा धनेश. बॅटिंग मार्गवती गणेश. पुन्हा एकदा नक्की पीस मध्ये बीट केले गेले. हिलना मना आहे, क्षेत्ररक्षक आहेत, कारण नाही चुकी. धक्का पाहायला मध्ये 6 गडी 9. येस, थँक्यू. चला, वाफे संघाचा कर्णधार येऊन थांबायचंय, कारण की बामणे टीमचा कॅप्टन उपस्थित आहे. चला, वाफे संघ नवीन बॅटर ज्ञानेश्वर पाहायला मिळते. धावा येत नाहीयेत. 6 गडी 9 धावा धाव फलकावरती. पूर्णपणे डॉमिनेट करून टाकलं गेलंय. विचार केला जाईल तर इथे मात्र ढाढरे संघाला पुढील बॉल पुन्हा ज्ञानेश्वर साठी. स्टेप आउटचा फटका. पुन्हा एकदा मिस टायमिंग आहे. पवन तिकडे पोहोचतील का? यस, पवन पोहोचलेत. पवन करणार नाही चुकी. जबरदस्त झेल पकडला गेलाय. पकडलाय, झेल संपलाय. ज्ञानेश्वरचा खेळ इथे मात्र नक्कीच पाहू शकला तर मात्र ऑन हॅट्रिक वरती गोलंदाज धनेश. 7 गडी 9. नवीन बॅटर नक्की तुकाराम.
6 गडी बाद 9. गोलंदाज सज्ज. शॉट प्लेन होता. शॉट पूल करायचा पुन्हा एकदा. इथे मात्र हॅट्रिकची चान्स आहे. हॅट्रिक कंप्लीट. जबरदस्त टाळ्या होत आहेत धनेश या गोलंदाजासाठी. हॅट्रिक कंप्लीट. प्रत्येक दिवशीमध्ये नक्कीच भांबरे सर हॅट्रिक होतीये. प्रत्येक दिवसामध्ये नक्कीच पाहू शकाल. पहिल्या दिवसामध्ये, दुसऱ्या दिवसामध्ये, आता तिसरा, आजचा चौथा दिवस, 4 दिवसामध्ये रेकॉर्ड ब्रेक होत आहेत. बॅटिंगला अक्षय पाहायला मिळतोय. लो स्कोर मॅच आहे. पुढील बॉल वाईट बॉल. धाव फलकावरती नक्की जाऊन पुढे 10. 10 ऑन द बोर्ड. आता मात्र नक्की दुहेरी अंकावरती कन्वर्ट होते. 10 धाबा धाव फलकावरती. 8 गडी बाद. 10 धावा धाव फलकावरती. हॅट्रिक सुद्धा नक्कीच कंप्लीट. धनेशच्या माध्यमातून चांगली गोलंदाजी. 8 गडी बाद 10. गोलंदाज पुन्हा धनेश. बॅटिंगला पाहायला मिळते अक्षय. इथे पुन्हा एकदा मिस टायमिंग फटका आहे. 9वा धक्का. इनिंगचा नक्की लागतोय ब्रेक. पहिल्या इनिंगचा खेळ झालाय समाप्त. 9 गडी बाद 10 आणि जिंकण्यासाठी 11 धावांची गरज. 24 बॉल 11 धावांची गरज जिंकण्यासाठी. यस थँक्यू धन्यवाद. चला टॉस साठी यायचंय आपण. 10 रन्स 11 धावांची गरज. 24 बॉल 11 धावांची गरज. वन साइड मॅच होईल का? लोवेस्ट स्कोर मॅच या स्पर्धेत नक्की 4 दिवस आपण पाहतोय. सर्वाधिक लोवेस्ट स्कोर पाहायला मिळतोय. चला टॉस साठी यायचं आपण. यस नक्कीच पाहू शकाल. सुनीलजी डिंगोरे साहेबांच्या हस्ते टॉस केला जातोय. चेक थँक्यू. आपण टॉस करणार आहोत. ग्रामपंचायत गोटेकर लिपिक सुनीलजी डिंगोरे साहेबांच्या शुभेस आपण टॉस करणार आहोत. कॉल कोण करतोय ते सांगा फक्त. साहेबांच्या शुभेचे टॉस केला जातो. हेड इट्स कॉल आणि हेड झाला. शाबाना मी विनंती करतो आपण मंचावरती स्थानापन्न व्हायचं आहे. कोळी टायगर टीमचा कॅप्टन टॉस जिंकला मित्रा. 4 ओव्हरची मॅच आणि डिसिजन काय असणार? फिल्डिंग करणार आहेत. आणि आतापर्यंत मला वाटतं की या सीझन मध्ये भरपूर साऱ्या स्पर्धा तुम्ही खेळल्या असाल. हा सीझन आतापर्यंत कसा गेला, कसा राहिला तुमच्या टीमचा परफॉर्मन्स? चांगला गेलेला आहे आणि बहुतेक ठिकाणी लय वखत हरलेलं आहे. आणि स्पेशली या स्पर्धेविषयी काय म्हणशील? कारण 11 दिवसीय स्पर्धा. मला वाटतं की आदिवासी समाजातील क्रिकेटमध्ये फर्स्ट टाइम प्लेअर ऑफ द टुर्नामेंटसाठी बाईक आपल्याला पाहायला मिळत आहे. सरपंच साहेब गणेशजी कांबळे साहेबांचे आयोजन आहे. काय म्हणशील 11 दिवसीय स्पर्धा आणि त्यातल्या त्यात जर आपण विचार केला 60 संघ शहापूर तालुक्यामधले 40 संघ त्या बाहेर येले आहेत. कसं वाटतं हा माहोल पाहून? काय म्हणशील स्पर्धेच्या विषयी? चांगला नियोजन आहे ना. तसं ठेवलं तर बघायला गेलं तर आम्हाला पण खेळायला घेतलंय. चांगली गोष्ट आहे. बेस्ट ऑफ लक. वाफी टीमचे कॅप्टन आमच्या समोर येतात. आणि मित्रा जर टॉस तू जिंकला असता तुझा निर्णय काय होता? क्षेत्र आता बॅटिंग करावी लागेल आणि नुकता जो सामना सुरू मला वाटतं की 10 धावा फक्त बनलेल्या आहेत. सो दॅट्स वाय एक प्रश्न तरी विचारेन की 4 ओव्हर आहे समोर. एक चांगली कोली टायगर टीम आहे. काय वाटतं की 4 ओव्हर आहेत की जर आम्ही या टोटलपर्यंत पोहोचलो तर तो टोटल आम्ही डिफेंड करू शकतो? एखादा आकडा आणि बॅटिंगमध्ये विश्वास कोणावरती? राहुल आहे, सुरेश आहे. आणि ॲज अ कॅप्टन म्हणून तुझा रोल काय आहे टीममध्ये?
शेवटचा प्रश्न विचारेन की या स्पर्धेविषयीचं तुझं मत. काय चांगलं आहे, नियोजन खूप चांगलं आहे इथं आणि ग्राउंड सुद्धा चांगलं आहे. बेस्ट ऑफ लक. टीम कोहली टायगर्सचा कॅप्टनने टॉस जिंकला आणि त्यांनी सांगितलं की ते करणार आहेत फिल्डिंग. सेकंड इनिंगला होईल सुरुवात. आपण जाऊया कॉम्बॉक्समध्ये. धन्यवाद. येस थँक्यू सो मच विशालजी पाटील सर. येस सामने होते सुरुवात. बॅटिंग मार्गवती नक्की रणजित बांगारे, नॉन स्ट्राईकला दिलीप वाघ हा आणि गोलंदाजी मार्गवती गोविंद. 24 बॉल 11 धावांची गरज. लोवेस्ट स्कोर मॅच पाहायला मिळते मित्रांनो या स्पर्धेतील. 11 धावांचं टार्गेट. जबरदस्त गोलंदाजी पाहायला मिळते. फक्त बॅटिंग आता रणजित बांगारे. पहिलाच बॉल डाव्या स्टिकच्या बाहेरचा बॉल, वाईड बॉल. सगळ्याचा श्री गणेश होतोय. यस गोलंदाज सज्ज. गोविंद बॅटिंगला. रणजित. ओहो इथे मात्र पाहुशाल. नो बॉल. पिचिंग खराब झालेली पाहायला मिळते. इट इज अ फ्री चान्स. बॅटिंगला रणजित बांगारे. पुढील बॉल रणजितसाठी. शॉर्ट ऑन फुलचा फटका. चांगला फटका पाहायला मिळते. बॉल निघून चला बॅकवर्ड वर लेगला. तिथे मात्र नक्की क्षेत्ररक्षक पोहोचले परंतु मात्र नक्की त्यांना बीट करून बॉल निघून चाललाय सीमा पार. चौकार. 4 धावा. थँक्यू. धन्यवाद डीजे. धावस का धाव फलकावरती 6 धावा. धाव फलकावरती 5 धाबीची गरज. एका ओव्हरमध्ये मॅच फिनिश होईल का? मॅटीला रणजित बांगारे. हाफ ट्रॅकरचा बॉल. इथे मात्र चांगलाचा फटका. चांगला आहे. फटका निघून चाललाय सीमा पार. 1 बाउन्स. ओटीटी ओव्हर द टॉप. चौकार. 4 धावा. येस थँक्यू. गोलंदाजाच्या होताना पाहायला मिळते गोविंद. बॅटिंगला रणजित. 22 बॉल 1 धावेची गरज. लोवेस्ट स्कोर 11चं टार्गेट. बॅटिंग थोडीशी नक्की ढासळली होती ढाडरी या संघाची. पुढील बॉल इथे मात्र विजयी फटका. विनिंग शॉट पाहायला मिळते. 11 धावा होत्या आणि 3च बॉल मध्ये फिनिश केल्या गेल्यात. रणजित बांगारे याच्या बॅट मध्ये हा चौकार. विजयी फटका. नक्कीच पाहुशाल जो सारमाळ संघ खेळतोय तो मात्र पाहुशाल सारमाळ गावचे नक्कीच पाहुशाल प्रथम नागरिक सरपंच नक्कीच पाहायला मिळतात. नक्कीच अपर्णा संदीपजी शिंगे यांनी पुरस्कृत केलेला संघ. सरपंच अपर्णाताई शिंगे यांनी पुरस्कृत केलेला संघ सारमाळ संघ विन होतोय. जगणेश सारमाळ संघ अभिनंदन आणि हडलक संघ ढाडरे मॅन ऑफ द मॅच. यस 4 विकेट घेतल्या. जबरदस्त हॅट्रिक कंप्लीट केली. धनेश ठरतोय या मॅचचा मॅन ऑफ द मॅच. प्लेअर ऑफ द मॅच यायचं आपण. येस चेक. चला प्लेअर ऑफ द मॅच धनेश. जबरदस्त